डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या, त्यांनी लिहिलेल्या संविधानावरती, लोकशाहीवरती विश्वास असणाऱ्या, तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती अतोनात प्रेम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, निवडणुकीचे शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत. या शेवटच्या 2 दिवसामध्ये भरपूर मेहनत घ्या, प्रामाणिक मतदारांपर्यंत पोहोचा आणि वंचित बहुजन आघाडीला का मतदान केले पाहिजे हे पटवून द्या. गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी केलेली देशाची लूट, प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली सरकारी संस्थांची गैरकानूनी पद्धतीने केलेली विल्हेवाट किंवा विक्री, तसेच वाढती महागाई, वाढते GST, तसेच नरेंद्र मोदीच्या काळामध्ये महिलांवरती वाढते अन्याय, अत्याचार, याबद्दल लोकांना पटवून द्या. महाराष्ट्रातील कित्येक उद्योगधंदे हे गुजरातला नेऊन महाराष्ट्राची केलेली हानी हे देखील लोकांच्या नजरेमध्ये आणा. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष महाराष्ट्रातील आहे जो या BJPच्या विरोधामध्ये आवाज उचलत आहे, नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये आवाज उचलत आहे. हे लोकांना पटवून द्या. कारण महाविकास आघाडी या नावाने सुरू केलेला हा पक्ष, या पक्षातील 3 प्रमुख पक्षातील नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकरांबरोबर युती केली नाही. कारण बाळासाहेब आंबेडकरांनी युती करण्याअगोदर एक अट घातली होती की या 3 घटक पक्षांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा उमेदवारांनी एक प्रतिज्ञापत्र दिलं पाहिजे की आम्ही युती झाल्यानंतर आणि निवडणूक लढल्यानंतर जिंकून आल्यानंतर आम्ही BJPमध्ये जाणार नाही. अशा प्रकारचे एक प्रतिज्ञापत्र किंवा एक अट या महाविकास आघाडीतील नेत्यांना केली. परंतु या 3 पक्षांनी देखील ही अट मानली नाही. याचा अर्थ हे लोक लॉयल नाही आहेत. हे कधीही BJP बरोबर जाऊन बसतील. जर तुम्ही आता त्यांचे भाषणं ऐकाल किंवा त्यांच्या भूमिका ऐकाल तर तुम्हाला कळेल की हे लोक कधीही BJP बरोबर निवडणुकीनंतर जातील. जे स्वतःचे खासदार आमदार सांभाळू शकत नाही तर हा देश काय सांभाळणार. म्हणून मित्रांनो, आपण प्रत्येक प्रामाणिक मतदाराला समजवलं पाहिजे की तुमची मतं अशा प्रकारच्या घातक पक्षांना देऊन वाया घालवू नका. राहिलं BJPची गोष्ट, BJPची जर तुमची मुंबईची तुम्ही सभा बघितली असेल तर BJPने याच्या अगोदर ज्या ज्या नेत्यांवरती, ज्या ज्या आमदार खासदारांवरती आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या मागे ED CBI लावले, त्या लोकांनी घाबरून एकतर स्वतःचा पक्ष फोडला आणि BJP बरोबर युती केली. आणि काही काँग्रेसच्या नेत्यांनी डायरेक्ट BJPमध्ये प्रवेश केला. आणि काही नेते तर असे आहेत जे महाराष्ट्राबद्दल खूप काही काळजी असण्याचा आव आणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना मानण्याचा आव आणतात. त्यांनी ED आणि CBIच्या दबावाखाली बिनशर्त पाठिंबा देण्याची कबूल केले आणि त्या दिवशी निर्लज्जासारखे नरेंद्र मोदी बरोबर त्यांच्या सभेला मुंबईला उपस्थित होते. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज कधी दिल्ली पुढे झुकले नाही आणि हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. हे लोकांना पटवून द्या. आणि महाराष्ट्राची, मुंबईची कशा प्रकारे हे लूट करतात, छळ करतात आणि त्याचा गैरवापर किंवा त्याचा कशा प्रकारे हे वाट लावतील हे लोकांना पटवून द्या. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने ही भूमिका घेतली पाहिजे. प्रामाणिक मतदारांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे BJPला तर हरवायचेच आहेत, परंतु आपले मत या महाविकास आघाडीला देऊन वाया घालवायचे नाहीये. वंचित बहुजन आघाडीला मतदान करा. अब की बार वंचित बहुजन आघाडी की सरकार, नया साल नया खासदार. आणि मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे मुंबईचे उमेदवार माननीय परमेश्वर भाऊ रणशूर, तसेच मुंबईतील प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भारी संख्येने मतदान करा, जिंकून आणा. हा वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरला आहे, तुमच्यासाठी कार्य केलेलं आहे. जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका तपासून पाहा तर तुम्हाला गायरान जमिनीसाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरली. कोळी बांधवांच्या जमिनीसाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरली. आरेच्या झाडाच्या संरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी उतरली. SRAचे किती प्रकल्प होते ते पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी उतरली. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या विरोधामध्ये उतरली. अदानीच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरली. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बचावासाठी, त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरली. आदिवासींच्या जमिनीसाठी
वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरली. महिलांच्या होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, संविधान वाचवा, लोकशाही वाचवा, बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करा आणि प्रामाणिक मतदारांनी वंचित बहुजन आघाडींना मतदान करावे हे आवाहन करा. एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक वंचित बहुजन आघाडीतला कार्यकर्त्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. जय हिंद, जय संविधान.